Hello all. Today we are going to see the next poem, Indian Weavers. This poem has been written by Sarojini Naidu. She is an Indian poet. As we all know, Sarojini Naidu. आपण त्यांना भारताची गाण कोकिळा म्हणून ओळखतो, होय की नाही? She was born on 1879 and she died on 1949. Sarojini Naidu was a political activist, feminist, and the first Indian woman to become the president of Indian National Congress. She was political activist. पहा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा खूप मोठा सहभाग होता आणि हे आपल्या सर्वांना माहीत आहेच. फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी, स्त्रियांना त्यांचा सामाजिक हक्क मिळवण्यासाठी धडपड करणाऱ्या. द फर्स्ट इंडियन वुमन टू बिकम द प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेस आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. ओके, अँड शी वॉज द फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. शी वॉज an important figure in India's struggle for independence. Sarojini Naidu's work as a poet earned her sobriquet of Nightingale of India. Okay, sobriquet means she became well known as Nightingale of India. Later she became the governor of the United Provinces in 1947, becoming the first woman to hold the office of governor in independent India. पहा, स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा त्या गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अँड शी वॉज द फर्स्ट लेडी गव्हर्नर ऑफ इंडिपेंडंट इंडिया. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोएम. जी पोएम आपल्याला दिलेली आहे, इंडियन वीवर्स, शॉर्ट पोएम. इफ you'll see, there are just 3 stanzas where the poet talks about 3 types of garment that the weavers weave at 3 particular times of a day. Each stanza of the poem represents the 3 important events of human life: birth, that is childhood, adulthood, young, and death, old. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. See, इंडियन वीवर्स ही एक शॉर्ट पोएम आहे आणि या पोएममध्ये 3 स्टांजामध्ये त्यांनी काय रिप्रेझेंट केलेलं आहे? ह्युमन लाईफ रिप्रेझेंट केली आहे. कशा प्रकारे? पहा, वीवर्स म्हणजे विणकाम करणारे किंवा कपडे शिवणारे. ओके, ते इंडियन वीवर्स. वी आर टॉकिंग अबाउट इंडियन वीवर्स. आणि ते मेन 3 जे इव्हेंट्स असतात आपल्या लाईफमधले: बर्थ, देन मॅरेज अँड देन डेथ. या 3 इव्हेंट्सच्या वेळेस ज्या प्रकारचे कपडे शिवतात त्याबद्दल ह्या पोएममध्ये बोललं गेलेलं आहे. तसंच ह्या पोएममध्ये प्रत्येक स्टांजामध्ये वेगवेगळे कलर्स मेन्शन केलेले आहेत आणि हे कलर्ससुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत. See, let us see the poem first. We'll read the entire poem. Indian weavers. Weaving at a break of day, why do you weave a garment so gay? Blue as the wing of halcyon, wild, we weave the robes of a newborn child. Weavers weaving at fall of night, why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. Weavers weaving solemn and still, what do you weave in the moonlight chill? White as a feather and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. See, a beautiful poem by Sarojini Naidu. Let us see it by stanza. वीवर्स. पहा, इथं पोएट काय करत आहे? वीवर्सना ॲड्रेस करत आहे. वीवर्स विविंग
ॲट ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे म्हणजे सकाळच्या वेळी. ओके, वीवर्स, तुम्ही सकाळच्या वेळी विणत आहात. व्हॉट डू वीव? वीव अ गार्मेंट सो गे. तुम्ही एक खूप चमकदार शायनी असं गार्मेंट तुम्ही आत्ता का विणत आहात अगदी सकाळी सकाळी? ब्लू ॲज द विंग ऑफ हेल्सिओन वाईल्ड. हेल्सिओन किंगफिशर हा बर्ड तुम्हाला माहिती आहे. ओके, ब्लू, सुंदर असे ब्लू कलरचे त्याचे पंख असतात आणि येलो कलरची बीक असते, चोच असते. तो पक्षी साधारणपणे पाणवठ्याच्या शेजारी आपल्याला सहज पाहायला मिळतो आणि तुम्ही तर जर गावाकडचे असाल तर तुम्ही नक्कीच हा किंगफिशर बर्ड पाहिला असेल. किंगफिशर या बर्डचं दुसरं नाव आहे हेल्सिओन. त्याचं फेदरचा जो कलर असतो ब्लू, तो अतिशय सुंदर असतो, है की नाही? सो अशा सुंदर ब्लू कलरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय विणत आहात असं पोएट विचारते वीवर्सना. ओके, वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. आम्ही काय करत आहोत? वीवर्स इथं आन्सर देतात. आम्ही सुंदर अशा ब्लू कलरमध्ये छोट्या नवजात बालकाचे कपडे, रोब्स म्हणजे कपडे, कपडे शिवत आहोत किंवा विणत आहोत. वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. संध्याकाळच्या वेळी वीवर्स तुम्ही काय करत आहात असा नेक्स्ट क्वेश्चन सरोजिनी नायडू विचारत आहेत वीवर्सना. व्हाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट. अतिशय ब्राईट असं चमकदार असं कापड तुम्ही का आत्ता विणत आहात? लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. प्लम्स मिनिंग दिलेलं आहे पहा, सॉफ्ट फेदर्स, मोराच्या सुंदर नाजूक पंखांसारखं. पर्पल अँड ग्रीन, मोरपंखी कलर जे आहेत, मोराच्या पंखावरचे जे सुंदर रंग असतात त्या सुंदर रंगांसारखं छान असं तुम्ही काय विणत आहात? वी वीव द मॅरेज व्हील्स ऑफ अ क्वीन. मॅरेज व्हील्स म्हणजे लग्नामध्ये परिधान जे करतात ते कपडे. व्हील्स म्हणजे एक प्रकारे घुंगट असा त्याचा अर्थ होतो. ओके, आम्ही राणीच्या लग्नासाठीचं जे घुंगट आहे ते विणत आहोत. पहा, नक्कीच लग्नामध्ये जेव्हा कपडे घातले जातात ते सुंदर आहेत, अतिशय ब्राईट आणि खूप रंगीबिरंगी असतात, खूप रंग त्याच्यामध्ये असतात, है ना? अँड लास्ट आन्सर आहे वीवर्स विविंग सोलेम अँड स्टिल. तुम्ही अतिशय शांतपणे आणि गंभीरपणे वीवर्स. व्हॉट डू वीव इन द मूनलाईट चिल. चंद्राच्या थंडाव्यामध्ये, चंद्राच्या शीतल छायेमध्ये तुम्ही शांतपणे आणि गंभीरतेने काय विणत आहात, काय शिवत आहात? व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. श्राऊड म्हणजे अ क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज रॅप्ड. म्हणजे त्याला कफन म्हणलं जातं किंवा जेव्हा अंत्यविधीसाठी लागणारे जे कपडे असतात, ओके, डेड बॉडीला जे घातले जातात ते श्राऊड. ओके, सो रात्रीच्या वेळी चांदण्यांच्या प्रकाशामध्ये ते काय विणत आहात? व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. म्हणजे आता इथं पहा, व्हाईट बेरंग है ना. ह्याच्या आधी काय जन्म काय आहे? सुंदर आहे. ओके, निळा सुंदर कलर. लग्न पिकॉकच्या फेदरवरती जसे कलर असतात सुंदर, तसं अतिशय ब्राईट आणि छान. आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा कलरलेस व्हाईट क्लोथ त्या डेड बॉडीवर घातले जातात आणि ते व्हीव करत आहेत हे वीवर्स. पहा, 3 वेगवेगळ्या स्टेजेस आपल्या लाईफमधल्या की ज्या महत्त्वपूर्ण असतात त्या ह्या पोएममध्ये पोएट आपल्याला सांगत आहे. अतिशय सुंदर आणि सोपी अशी पोएम. ओके, ह्याच्या आईस ब्रेकिंग आणि ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज तुम्ही सॉल्व करायच्या आहेत. आणि इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी